म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जर रस्त्यांचे डागडुजीचं प्रकरण चालू असेल, आम्ही थांबू. तरी सुद्धा परवा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आले आणि त्यांनी एक मार्केट यार्डामध्ये मेळावा घेतला, तेव्हा तेवढाच तो रस्ता तो सफाई केला. त्यांची गाडी पुण्यापर्यंत सुद्धा गेली नसेल तोपर्यंत ते सगळं उखडलं. रस्त्याच्या उंच्या वाढत चाललेल्या आहेत आणि घरं खाली जात राहिलेली आहेत आणि त्याच्यामुळे जसं मोहिंजोदारोची अवस्था झालेली आहे तशी अवस्था कोल्हापूरची पुढे केव्हा तरी काही हजार वर्षानंतर होईल. जेव्हा महानगरपालिकेमध्ये 2 नंबर आणि बिल्डर लॉबी अशा दोघांनी पैशाच्या राजकारणातून निवडणुका जिंकण्याचा जो नवा पायंडा पडला 1990 पासून, आणि तो पायंडा पडल्यानंतर महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत, मी अतिशय प्रामाणिकपणे आणि ठामपणे सांगते की त्यांची मिलीभगत झाली आणि त्यामुळं शहराच्या विकासावरचं लक्ष संपूर्ण प्रशासनाचं उडालेलं आहे. बाळासाहेब देसाई नेहमी असं सांगायचे, पूर्वीचे आपले गृहमंत्री धान्या वागताना म्हणायचे, तर ते म्हणायचे की नेत्यानं नाही म्हणायला शिकलं पाहिजे आणि प्रशासनानं होय म्हणायला शिकलं पाहिजे. कानामध्ये सांगितलेली गोष्ट आहे की महानगरपालिकेकडे हे कुठलेही पैसे आलेले नाही. गेले 10 वर्ष झाले आमचा डांबर प्लांट बंद आहे. हा कुणाच्या फायद्यासाठी बंद ठेवला आहे? तर डांबर आणि पाणी या दोघांचं प्रचंड वाकडं आहे. जसं काँग्रेसचं आणि भाजपचं आहे त्याच्याही पेक्षा वाईट आहे. या रस्त्यांचं ऑडिट करायची जबाबदारी महापालिकेची असते, शासकीय यंत्रणांची असते. ते ऑडिट करत नाहीत आणि ते ऑडिट समाजानं केलं पाहिजे. रस्ते खराब असणं हे एक गुन्हेगारी कृत्य आहे. करेक्ट. म्हणजे होतं असं की एकाच वेळेला बांधकाम आणि हा बांधकाम करत गेला की पाठीमागून उत्खनन सुरू होतं आणि मग तो रस्ता कधीही पूर्ण अवस्थेमध्ये झाला असं दिसत नाही. अगदीच सर्वोच्च न्यायाधीश जर येणार असतील तर फक्त रस्त्यांना काळा रंग दिला जातो. मुख्यमंत्री येणार असतील तर काळा रंग दिला जातो. त्याच्या पलीकडे काय होत नाही. कोल्हापूर शहरातील रस्त्याचं जुनं दुखणं आता कोल्हापुरातल्या नव्या उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच समोर गेले. त्यामुळे खड्ड्यातले रस्ते राज्यात चर्चेचा विषय बनला आहे. कोणत्याही शहरातील दर्जेदार रस्ते हे थेट शहराच्या अर्थव्यवस्थेशी किंवा इकॉनॉमीशी जोडलेले असतात. उदाहरण द्यायचे झाले तर रस्ते बांधणीमध्ये 1 रुपया गुंतवला तर GDPमध्ये 3 रुपये 21 पैशाची वाढ होते असा एक रिपोर्ट सांगतो. GDP हा आर्थिक प्रगती दर्शवतो. याचाच अर्थ निकृष्ट रस्त्यांमुळे पाठीचा कणाच मोडत नाही तर आर्थिक कणा देखील मोडतो. चांगल्या क्वालिटीचे डांबरी रस्ते कमीत कमी 15 ते 20 वर्षे टिकलेच पाहिजे असे तज्ज्ञ सांगतात. पण इथे कोल्हापुरात एका पावसात रस्ता धुवून जातो हे वास्तव आहे. शहरातील 77 निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांचे पुरावे याचिकेच्या माध्यमातून सर्किट बेंच समोर सादर करण्यात आले आहेत. काय आहे हे संपूर्ण प्रकरण ते समजावून घेऊया. नमस्कार, मी मनोज साळुंखे आणि आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ कॉम्रेड उदय नारकर, ज्येष्ठ नेत्या कोल्हापूरचा बुलंद आवाज भारती पवार, ज्यांनी कोल्हापुरातील खराब रस्त्यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. तर माझा पहिला प्रश्न नारकर सर तुम्हाला असेल की कोल्हापुरातला एकही रस्ता सरळ नाही. तुम्ही 1 किलोमीटर जरी कोल्हापुरात जर गेला तर वाटी तुम्हाला खड्डा लागेल आणि कोल्हापुरी भाषेत त्याला डबरा म्हणतात. म्हणजे शहर हे जवळजवळ डबऱ्यात गेलं आणि गेले कित्येक दिवस यावर आरोप प्रत्यारोप होत आहेत, टीका टिप्पणी होत आहेत. मग या खराब रस्त्यासंदर्भात आंदोलन, उपोषण, मोर्चे असे वेगवेगळे विविध मार्ग असताना तुम्हाला न्यायालयाचा दरवाजा का ठोठावासा वाटला? आपण म्हणाला ते बरोबर आहे. हे जगात भारी कोल्हापुरी हे जे सगळं जे आहे ते डबऱ्यात गेलेलं शहर आहे
आणि का ते लोकांना भारी वाटतं मला माहिती नाही. निदान रस्त्याच्या बाबतीमध्ये माणसं भारी आहेत कोल्हापुरातली. अच्छा. आपण म्हणतात ते बरोबर आहे. हा खरं तर लोकांच्या जनतेच्या आंदोलनाचा विषय आहे. जनतेनं आपल्या सगळ्या ज्या समस्या आहेत, नागरिक समस्या आहेत, या समस्यांच्यावरती आवाज उठवला पाहिजे. आणि ज्यावेळेला अति होतं त्यावेळेला जनता आवाज उठवते असा आमचा विश्वास आहे. जसं आज दिल्लीला घडलेलं आहे. दिल्लीच्या प्रदूषणाच्या बाबतीमध्ये कोणीही त्यांना कुणाला लोकांना सांगावं लागलं नाही आणि जनता रस्त्यावरती तिथे उतरली. मला असं वाटतं की हे आंदोलन का होत नाही, याचं कारण असं की नागरी प्रश्न हा आंदोलनाचा विषय आहे, शहराच्या आंदोलनाचा विषय आहे. जसा टोलचा विषय हा एक नागरी प्रश्न होता आणि तो आंदोलनाचा विषय बनला. तसे नागरी प्रश्न हे आपल्या देशामध्येच आंदोलनाचे विषय बनत नाहीत, ही आपल्याकडची वस्तुस्थिती आहे. बरोबर. आणि ते आंदोलनाचे बनत नाहीत याचं कारण असं की त्याच्याविषयीची संपूर्ण जी माहिती असते ती माहिती लोकांना तशी फारशी नसते. अगदी बरोबर बोला. रस्त्यात डबरा का पडला याच्याबद्दलची काहीच माहिती नसते लोकांना. आणि त्यामुळे आंदोलन करायचं म्हटल्यानंतर त्या एका प्रश्नाचं विश्लेषण करावं लागतं. विश्लेषण करून त्याचं उत्तर काय आहे हे उत्तर आपण शोधावं लागतं आणि त्या उत्तराची मागणी ही प्रशासनाकडे करावी लागते. आता हे लक्षात घेता आम्हाला असं वाटलं की अनायासे कोल्हापूरमध्ये हायकोर्टाचं सर्किट बेंच आलेलं आहे आणि सर्किट बेंचचा वापर हा बांधावरनं ह्याची मारामारी झाली आणि त्याची मारामारी झाली आणि त्याच्यावरती वेळ वाया घालवण्यापेक्षा सर्किट बेंचचा वापर हा नागरी प्रश्नावरती चर्चा करण्यासाठी व्हावा. आणि एकदा त्यांनी भूमिका घेतली की जनतेपर्यंत ती पोचायला उपयोगी ठरेल असं मला वाटलं आणि म्हणून हायकोर्टामध्ये जाण्याचा निर्णय हा आम्ही घेतला. त्यासाठी अनेक लोक हे पुढे आले. एक समविचारानं आम्ही ते काम करायला लागलो आणि असीम सरोदेसारखे सजग वकील हे आम्हाला लाभले आणि आम्ही हायकोर्टामध्ये त्याच्यावर. दुर्दैव म्हणजे ज्या उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच आहे जिथं झालंय त्याच्या समोरचाच रस्ता तो पहिल्या पावसातच धुवून गेला आणि त्याच न्यायालयामध्ये तुम्हाला समोरच्याच न्यायालयामध्ये या संदर्भात याचिका दाखल करावी लागली. आता हे अगदी बरोबर आहे. म्हणजे आता कसं आहे की याचिकाकर्त्यांना पुरावे सादर करण्याची गरजच नाही. कारण जे न्यायाधीश आपल्या घरापासून ते कोर्टापर्यंत जात असताना त्यांना सर्वत्र पुरावे दिसतात आणि त्यामुळे आमच्या वकिलांचं काम सोपं आहे. त्यामुळे हातच्या काकणाला आरसा दाखवण्याची काहीच गरज नाहीये. त्यांनी स्वतः याची देही याची डोळा त्यांनी हा सगळा कोल्हापूरच्या रस्त्यांचा अनुभव त्यांनी घेतलेला असल्यामुळे हे रस्ते सुधारणं गरजेचं आहे आणि ते कुणी सुधारणं गरजेचं आहे याच्याबद्दलचे स्पष्ट निर्देश. याला कोण कोण जबाबदार आहेत आता यामध्ये आम्ही कुणाकुणाला वादी केलेला आहे. महापालिकेला म्हणजे कमिशनरनाही वादी केलेला आहे. आम्ही कलेक्टरना वादी केलेला आहे. आम्ही जिल्हा परिषदेच्या सीईओना आम्ही वादी केलेला आहे. आम्ही नगररचना खात्याला आम्ही वादी केलेलं, महाराष्ट्र सरकारला वादी केलेलं आहे. हे सगळे घटक जबाबदार जे स्टेक होल्डर आहे हे सगळे स्टेक होल्डर हे सगळे स्टेक होल्डर सगळ्यांना तुम्ही त्यांना आम्ही वादी केलेलं आहे आणि ते आपलं काम करत नाहीत म्हणून आम्ही त्यांना सगळ्यांना वादी. आता तुम्हाला कोर्टात जायचं म्हटल्यावर सगळे पुरावे पाहिजेत, सगळा डेटा पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही 77 रस्त्यांचं सर्वेक्षण केलं. मग हा 77 रस्त्यांचा हा डेटा, ही माहिती किंवा ही सगळी तयारी तुम्ही कशी केली, म्हणजे कसा गोळा केला हा डेटा? आमच्याकडे कसं आहे की एक बरेचसे या सगळ्या पर्यावरणाविषयी आणि नागरी प्रश्नाविषयी काम करणारे खूप लोक आहेत. अच्छा. आणि म्हणून असे जे विविध गट आहेत आणि जे विविध लोक आहेत त्या सर्व लोकांशी आम्ही संपर्क साधला आणि विशेषतः एक विद्यार्थ्यांचा समुदाय
आमच्या अच्छा. संपर्कामध्ये आला आणि त्या विद्यार्थ्यांच्या समुदायाच्या साह्यानं आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या साह्यानं आम्ही सर्व ठिकाणी ही माहिती आम्ही घेण्याचा प्रयत्न केला. आम्हाला खरं म्हणजे जास्त रस्ते आहेत, पण आम्हाला 77 रस्त्यापर्यंत पोहोचता आलं. आणखीनही जास्त रस्त्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. पुढच्या काळामध्ये आता असं व्हायला लागलेलं आहे की आम्ही गुगल फॉर्म केले. गुगल फॉर्म करून आम्ही ते प्रस्तुत केले. त्याच्यामधून लोकांच्याकडनं आम्ही माहिती घेतली. असे अनेक आम्ही केलेले आहेत. आणि आत्ता नव्यानं आता ज्या अवस्थेमध्ये आम्ही आहोत या अवस्थेमध्ये आम्ही गुगल फॉर्म केलेला आहे. आणि ज्या गुगल फॉर्म मधनं आम्हाला गेल्या 3 दिवसामध्ये 2000 प्रतिसाद मिळालेला. तुम्ही किती दिवस ही तयारी करत होता मग सगळी ही? हे गेले साधारण 3-1 महिने आमची तयारी 3 महिने आमची तयारी चालू आहे. अच्छा. आणि या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही साधारण ही माहिती गोळा केलेली आहे. या सर्वेक्षणातनं किंवा 77 जे काही मुख्य रस्ते तुम्ही घेतले त्यातले कुठले म्हणजे दर्जाच्या गुणवत्तेच्या संदर्भात कुठले मुद्दे तुमच्या समोर आले ते विशेष त्याचा उल्लेख करावा लागेल? हो, गुणवत्तेच्या दर्जाबद्दल जर बोलायचं जर झालं तर एक तर ज्या लांबी रुंदीचे रस्ते हवेत त्या रुंदीचे ते रस्ते आहेत की नाहीत. अच्छा. म्हणजे समजा असं असेल की तुमचा एखादा 60 फूट रुंदीचा रस्ता असण्याची गरज आहे, पण तो 40 फूटच केलेला आहे. आता प्रत्यक्षामध्ये तो जर कागदावरती 60 फूट रुंदीचा असेल आणि रस्ता इथे 40 फुटाचा असेल 20 फूट गेला, ते 20 फूट गेले कुठे? म्हणजे असे हे रस्ते गायब होणे, रस्त्याचे भाग गायब होणे असे प्रकार. नंतर काय होतं की पूर्ण लांबीचा रस्ता होत नाही. एखाद्या प्रभावी माणसाच्या कार्यक्षेत्रामध्ये जर एखादा रस्ता येत असेल तर त्याचा जिथपर्यंत प्रभाव आहे तिथपर्यंत रस्ता होतो आणि पुढचा रस्ता होतच नाही. असे अनेक मुद्दे त्याच्यामध्ये. तिसरे मुद्दे आणि जे अतिशय महत्वाचे आहेत ते म्हणजे रस्ते करत असताना रस्ता हे एक बांधकाम आहे, रस्ता हा एक प्रकल्प आहे आणि कुठलाही प्रकल्प करत असताना त्याचं काही एक डिझाईन असणं आवश्यक असतं. तुम्ही इमारत बांधा किंवा काहीही करा, धरण बांधा, त्याचं एक डिझाईन आवश्यक असतं. माझी खात्री आहे ज्या प्रकारचे रस्ते झालेले आहेत त्याच्यावरून महापालिकेकडे किंवा ते रस्ते करणारी जी महापालिकेची यंत्रणा आहे त्यांच्याकडे रस्ता करण्यापूर्वी कुठलंही डिझाईन असत नाही. म्हणजे घराचे जोतो कुठं आहे, अच्छा, आणि जोत्यापासूनची रस्त्याची उंची, मगाशी या म्हणत होते त्याप्रमाणे जोत्याची उंची, मी ताईंच्याकडे येणारच आहे नंतर याल तुम्ही, जोत्याची उंची. आता अनेक ठिकाणी असं झालेलं आहे की रस्ता खणून न काढता, मूळ रस्ता खणून न काढता रस्त्याच्या उंच्या वाढत चाललेल्या आहेत आणि घरं खाली जात राहिलेली आहेत. आणि त्याच्यामुळे जसं मोहिंजोदारोची अवस्था झालेली आहे तशी अवस्था कोल्हापूरची पुढे केव्हा तरी काही हजार वर्षानंतर होईल. त्यामुळे हे जे मुख्यतः वैज्ञानिक हे जे जो सायंटिफिकली तुम्ही जे डिझाईन करणं गरजेचं आहे. आणि डिझाईन मध्ये किती जाडीचा रस्ता पाहिजे, या रस्त्यावरचा वापर कशासाठी होणार आहे, कोणत्या प्रकारची वाहनं याच्यावरून जाणार आहेत, पादचाऱ्यांच्यासाठी काय सोय आहे. खरं म्हणजे रस्त्यावरती पाश्चात्य देशांच्या मध्ये, मी काही देशांच्या मध्ये मी गेलेलो आहे आणि आपल्या सर्वांना इंटरनेटवरती माहिती आहे, रस्त्यावरती पहिला हक्क हा पादचाऱ्यांचा असतो. आपल्या इथे पादचाऱ्यांना चालण्यासाठी काहीही जागा नाही. तुम्ही म्हणजे हा रस्ता विषय हा इकॉनॉमीशी पण जोडलेला, जर रस्ते बांधकामामध्ये जर 1 रुपया गुंतवला तर GDP मध्ये 3 रुपये 21 पैसे वाढ होते असे तज्ञ सांगतात. हा कुठेतरी हा अर्थकारणाशी हा विषय जोडलेला आहे, आर्थिक प्रगतीशी हा विषय जोडलेला आहे. म्हणजे तुम्ही जे काय आता विषय मांडले या सगळ्या ह्याच्यातनं ते म्हणजे भयंकर हा सगळा प्रकार सगळा. आता म्हणजे एक तर त्या मगाशी आपण डिझायनिंग बद्दल बोलत होतो, रस्ते करणाऱ्या इंजिनियरला, त्या मुकादमाला आणि कॉन्ट्रॅक्टरला रस्त्याच्या पोटात खाली काय दडलंय हे माहिती आहे. या शहरामधली युटिलिटीची व्यवस्था सगळी काय आहे,
कुठून गटारं गेलेली आहेत, कुठून पाईप्स गेलेले आहेत, आणि नवीन आता टेलिकम्युनिकेशन आलेलं आहे, गॅस पाईप्स सगळ्या आलेल्या आहेत. म्हणजे होतं असं की एकाच वेळेला बांधकाम आणि हा बांधकाम करत गेला की पाठीमागून उत्खनन सुरू होतं, आणि मग तो रस्ता कधीही पूर्ण अवस्थेमध्ये झाला असं दिसत नाही. अगदीच सर्वोच्च न्यायाधीश जर येणार असतील तर फक्त रस्त्यांना काळा रंग दिला जातो, मुख्यमंत्री येणार असतील तर काळा रंग दिला जातो, त्याच्या पलीकडे काय होत नाही. तर यांना जोडूनच आता बोलूया आपण. आता तो विषय मगाशी झाला चर्चेत. पूर्वी रस्ते व्हायचे कोल्हापुरात, आपण लहानाची मोठी होत कोल्हापुरात झालो. रस्ते कसे पूर्वी करत होते, काय करत होते पूर्वी, कसे रस्ते काय काय म्हणजे कशी काय त्याला रस्त्याचे काय नियम आहेत, कशा पद्धतीने रस्ता हा केला जातो. म्हणजे मला एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी नमूद करायची की जेव्हा महानगरपालिका नव्हे नगरपालिका होती त्यावेळेला जे जे नगरसेवक निवडून यायचे ते अतिशय जनतेसाठी प्रामाणिक राहण्याचा त्यांचा आटोकाट प्रयत्न असायचा. आणि या प्रयत्नातूनच कोल्हापुरात KMT सुरू झाली. या प्रयत्नातूनच कोल्हापूरच्या रस्त्यांसाठीचा डांबरी प्रोजेक्ट या कोल्हापूरमध्ये पहिल्यांदा सुरू झाला की आम्हीच आमचं डांबर तयार करायचं आणि आमच्या रस्त्यांसाठी ते वापरायचं. ही झाली पहिली गोष्ट. अचानक आपण महानगरपालिकेमध्ये आपल्या नगरपालिकेचं रूपांतर झालं. माझ्या आजही मताप्रमाणे 1975ला आपल्या शहराची महानगरपालिका करण्याची कोणतीही आवश्यकता नसताना महानगरपालिका आली. याचं कारण असं आहे, ही ज्या शहराची रचना आहे ती मुळात अशी तबकडीसारखी आहे, बशीसारखी आहे, म्हणजे वरून खाली येते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तिन्ही बाजूनी नदी आहे. बरोबर आहे. त्याला या शहराची वाढ ही नियंत्रित आहे, तिला वाव नाहीये, जागा प्रसारित करण्याचा वाव नाहीये. भौगोलिक रचना नदीमुळं. ह्याच्यामुळं काय झालं, नगरपालिकेचं रूपांतर महानगरपालिकेमध्ये झालं आणि खर्चाचं प्रमाण मात्र महानगरपालिकेमुळं अनेक पटीनं वाढलं, उत्पन्न कमी झालं. हा पहिला भाग. दुसरा भाग, आपण रस्त्याच्या संदर्भात जेव्हा बोलत असतो त्याला पूर्वीपासून, म्हणजे मी ज्या नगरसेवकांच्या बद्दल बोलते म्हणजे नानासाहेब यादव असतील, केशवराव जगदाळे असतील, अनेक महान माणसं, म्हणजे आपले पहिले महापौर जाधव साहेब असतील आपल्या शिवाजी पेठेतले, असे ही जी माणसं होती ती माणसं, त्यांना त्यांच्या भागाचा परफेक्ट अंदाज असायचा आणि ते सांगितलं तर लोक ऐकायचे. त्यावेळेला काय होतं की पूर्ण साईडनी गटर्स ह्या स्वच्छ वाहत असायच्या. कधीही गटरीचा दुर्गंध त्या काळामध्ये शहरात आलेला नाही. आज दुर्गंध येत नाही असा एकही रोड नाही आहे. ह्याला 4 कारणीभूत आहेत. रस्त्यावरचं पाणी निचरून ते गटरीत गेलं पाहिजे आणि गटारीतून ते वाटेला लागलं पाहिजे, ही पहिली पद्धत. त्यामुळं नागरिक त्यांच्या हुंबऱ्याच्या बाहेर स्वतः लोटून स्वतः रांगोळी घालणं हा एक अतिशय आमच्या ह्याचा शिस्तीचा तो भाग होता. त्यामुळे आपलं शहर त्याही काळामध्ये स्वच्छ दिसायचं. एखादी झाडूवाली बाई नाही आली तरी कुणी त्याच्याबद्दल तक्रार करायचं नाही, पहिली गोष्ट. कालांतरानं मतांचं राजकारण सुरू झालं. खरं या शहराचं दुर्दैव तिथूनच सुरू झालं. म्हणजे माझ्या गल्लीतली माझी 100-500 जी मतं आहेत त्या मर्यादेपर्यंतच मी काम करायचं आणि मग पुढच्या वेळेला दुसऱ्या बाजूनी त्यामध्ये जायचं. यामुळं काय झालं की तो जो विकासाचा मुद्दा असतो तो मुद्दा मर्यादित स्वरूपामध्ये राहिला. तो जनतेसाठी मी निवडून येतो ही भावनाच निघून गेली. आणि सर्वात तिसरा फॅक्टर माझ्या मतानं, जेव्हा महानगरपालिकेमध्ये 2 नंबर आणि बिल्डर लॉबी अशा दोघांनी पैशाच्या राजकारणातून निवडणुका जिंकण्याचा जो नवा पायंडा पडला 1990 पासून, आणि तो पायंडा पडल्यानंतर महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत, मी अतिशय प्रामाणिकपणे आणि ठामपणे सांगते की त्यांची मिलीभगत झाली आणि त्यामुळं शहराच्या विकासावरचं लक्ष संपूर्ण प्रशासनाचं उडालेलं आहे.
आणि म्हणून ही डबऱ्यात जे शहर गेलेलं आहे त्याचं कारण तेच आहे. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट, बाळासाहेब देसाई नेहमी असं सांगायचे, पूर्वीचे आपले गृहमंत्री, धान्या वाघ त्यांना म्हणायचे, तर ते म्हणायचे की नेत्यानं नाही म्हणायला शिकलं पाहिजे आणि प्रशासनानं होय म्हणायला शिकलं पाहिजे. हे त्यांचं वाक्य एवढ्यासाठी होतं की कुणी आलं तर तुम्ही तुला दिलो म्हणून सांगितलं नाही पाहिजे, आणि जर नेत्यानं त्याची व्यवस्था करून ते जर काम दिलं असेल तर प्रशासनानं ते वेळेत पूर्ण केलं पाहिजे. ही त्यांची त्याच्या पाठीमागची भूमिका होती. आज काय झालेलं आहे, फक्त आपण शहरामध्ये मोठे मोठे बोर्डिंग लागतो, म्हणजे माझ्या अंदाजाप्रमाणे एका होर्डिंगचा खर्च हा साधारण 50-50 हजाराचा असतो. म्हणजे ती जी जाहिरात केली जाते त्या जाहिरातीचं जे मोठे मोठे आहेत ते, मग आम्ही तर गेले, तुम्ही बघता मी बघतोय, गेले 3 वर्ष 108 कोटी हा आकडा मला वाटते अगदी बारक्या मुलांच्या तोंडात पण आहे. त्याच्यानंतर आला तो 25 कोटी आमच्या युवा नेत्याने आणलेली, कृष्णराज महाडकांनी 25 कोटी, असे मिळून झाले 133 कोटी. 133 कोटी जर प्रशासनाकडे आले असतील तर शहराचं डबरा का झाला हे प्रशासनाला विचारलं पाहिजे. आणि पैसे आले नसतील तर प्रशासनानं सांगितलं पाहिजे पैसे आलेले नाही आहेत आणि त्यामुळं आम्ही हात आमचे बांधलेले आहेत. आता तुम्ही बोलला 133 कोटी, 100 कोटी चर्चा होते, प्रत्यक्षात 23 कोटी आले म्हणतात. नक्की हे काय, म्हणजे यातलं? अर्थात आता हा 23 कोटीचा जो मुद्दा आहे, आपण याच्यामधून माहिती अधिकारातून मागितल्यानंतर सुद्धा ते देत नाहीयेत. कारण माहिती अधिकाराला तर त्यांनी पूर्णपणानं केराची टोपलीच दाखवलेली आहे, तुम्हाला काही कळणार नाही. असेच काही जे प्रामाणिक काही लोक असतात जे अगदी छोटे कर्मचारी आहेत, हे त्यांनी कानामध्ये सांगितलेली गोष्ट आहे की महानगरपालिकेकडे हे कुठलेही पैसे आलेले नाहीत, 23 कोटीच आलेले आहेत. मग हे जर खरं असेल तर माझा भारतीय जनता पक्षाच्या, सरकार त्यांचं आहे म्हणून, अर्थात आमचं असतं किंवा काँग्रेस असतं तर आम्ही त्यांना बोललो असतो, देशातलं, राज्यातलं आणि आता ज्यांचा कोल्हापूर जिल्ह्यातले 10 आमदार त्यांना मानणाऱ्या वर्गांचं आलेलं आहे. चंद्रकांत दादा भारतीय जनता पक्षाचे 2 नंबरचे नेते मानले जातात. इथं जर 133 कोटी आले असतील तर फडणवीस साहेबांनी एक फोन या आयुक्तांना केला असता तरी निकालात प्रश्न निघाला असता. बरोबर आहे. बरोबर. तरी सुद्धा परवा उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आले आणि त्यांनी एक मार्केट यार्डामध्ये मेळावा घेतला, तेव्हा तेवढाच तो रस्ता तो सफाई केला. त्यांची गाडी पुण्यापर्यंत सुद्धा गेली नसेल तोपर्यंत ते सगळं उखडलं. आता प्रशासनाला सभागृहामध्ये बसून एखादे लोकप्रतिनिधी वाटेल ते बोलतात, पलीकडं पालकमंत्री आहेत आणि संपूर्ण प्रशासन त्या टेबलवर आहे. म्हणजे दोन्ही उपायुक्त आहेत, नगर अभियंता आहेत, सगळे आहेत, आयुक्त आहेत, आणि त्यांच्या पुढे ते बोलतायत, हे काय चालले मला सांगा. त्यावेळेला आयुक्तांनी म्हणायला पाहिजे होतं की साहेब माफी मागते मी तुमची, पण तुम्ही जे पैसे आले म्हणून सांगताय ते इथं आलेले नाहीत. म्हणून आमचा प्रश्न नेहमी प्रशासनाला आहे की जाहीर जेव्हा त्यांनी होर्डिंग्स लावले, जसं काल जाहीर केलं की कमानीची कोणताही आराखडा आमच्याकडे नाही आहे, तसं त्यांनी जाहीर करायला पाहिजे होतं, आम्ही नागरिकांची माफी मागतो पण आमच्याकडं फंड्स उपलब्ध नाही आहेत, हे फंड्स आलेले नाही आहेत. नागरिकांनी भीक मागून पैसे गोळा करून दिले असते हो त्यांना. क्लॅरिटी पाहिजे सगळी. हां, तुम्ही क्लिअर काहीच करत नाहीये. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट, जसं नारकर सरांनी सांगितलं की त्याची एक पद्धत असते. गेले 10 वर्ष झाले आमचा डांबर प्लांट बंद आहे. हा कुणाच्या फायद्यासाठी बंद ठेवला आहे? तुमची स्वायत्त असणारी गोष्ट तुम्ही बंद करता आणि विकत मिक्स केलेला डांबरीकरणाचे खडी आणता. याच्या पाठीमागचा उद्देश काय? ॲक्च्युअल रस्ता करण्याची पद्धत टेक्निकल दृष्ट्या पूर्ण रस्ता खरडावा लागतो, त्यात माती असते. बरोबर. ती माती मला असं वाटते की आमच्या काळी 10 बायका ज्या पवडीमध्ये काम करतात
त्या पूर्ण खराट्यानं सप्पई लोटायच्या. ती माती निघाल्याचा त्याचा मुकादम येऊन बघायचा की हे बरोबर झालंय का. त्याच्यानंतर त्याच्यात थोड्याफार प्रमाणात पाणी मारलं जायचं आणि मग मोठी खडी घातली जायची. मग त्याच्यावरती डांबर ओतायचं, मग बारीक खडी वापरायची व पुन्हा डांबर ओतायचं आणि मग खडीची पावडर ओतायची रोलर फिरायचं आणि मग रोलर तो त्याच्यावरती दिवसभर फिरायचा, कारण ते पूर्ण बसलं पाहिजे. मला असं वाटतं या शहरात रोलरच दिसत नाहीये आणि सगळं हे महत्वाचं आहे, हे खूपच महत्वाचं आहे. याचं मुरू हं. ज्याच्यामध्ये माती असते, शहर मुरमामुळे बाद झाले. पापडासारखे रस्ते. हा, आणि त्याचं कारणही पाऊस नाहीये. हा. पाऊस या निसर्गाला दोष देऊन माझ्या तोंडात वाईट शब्द येतात. यांनी स्वतःची लाज घालवू नये किंवा वाचवू नये. पाऊस पडतो कारण त्याचं नैसर्गिक काम आहे. तुमचं नैसर्गिक काम आहे पावसापासून सुरक्षित रस्ते करणं. ते का होत नाहीत? तर डांबर आणि पाणी या दोघांचं प्रचंड वाकडं आहे. जसं काँग्रेसचं आणि भाजपचं आहे त्याच्याही पेक्षा वाईट आहे. परंतु त्या रस्त्याच्या पूर्वीची जी लेवल असायची ती अशी असायची, अशी, जेणेकरून त्या रस्त्यावर पाणी कधी साचू नये, ते पाणी पूर्ण निचरावं. गटारीमध्ये जावं. त्यामुळे ते रस्ते 2-2 वर्ष त्याला काही व्हायचं नाही. आता काय झालंय, इकडं रस्ता करत येतात, तिकडं करत येतात. हे सांगितलं तसं की अर्धाच करतात, अर्धा सोडून देतात, 60 फुटी 40 फुटीच करतात. त्याची भानगड मी तुम्हाला सांगते. हे जे 20 कोटी आहेत ना, 20 फूट रस्ता जो होत नाही, त्याचं कारण जे तुम्ही टक्केवारी म्हणता, ती खऱ्या अर्थाची टक्केवारी ती 20 फुटामध्ये आहे. 40 फुटाचंच करायचं, बिलं 60 फुटाची घ्यायची आणि तुझे निम्मे माझे निम्मे, दोघांनी मिळून त्यांचे निम्मे त्यांना द्यायचे. हे त्यांचं गणित आहे. हे 2-3 मुद्दे याच्यामध्ये भारतीताईंनी अतिशय महत्वाचे मांडले, ते मी जरा मांडू बोला. इच्छितो. पावसाचं आणि रस्त्याचं नातं त्यांनी जे सांगितलं, खरं म्हणजे पावसाचं आणि पैशाचं नातं आहे. बरं. रस्ते जे होत नाहीत, तो पैशाचा पाऊस दुसरीकडे कुठेतरी पडत असतो. बर. आणि तिथून तो भरून ठेवला जात असतो. हा. हे एक आहे. दुसरी एक समस्या या शहराला लागलेली आहे, म्हणजे कंत्राटदार. आता अनेक कंत्राटदारांनी तक्रारी केलेल्या आहेत की आम्हाला रस्ते करायला सांगितले पण आम्हाला वर्क ऑर्डर दिल्या नाही. ऑर्डर दिलेले नाही, पैसे हा काय मिळालेले, प्रश्न? पैसे आणखीन एक मिळालेले, पैसे मुद्दा मिळालेले नाही. नाही, मुद्दा एक महत्वाचा त्यामुळे- तुम्ही मगाशी एक राहिला, हा. इंजिनियर आणि जे मुकादम आहेत ते हम्म. तुम्ही एक स्ट्रिंग ऑपरेशन करा. जर महानगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या एका जरी इंजिनियरला हम्म. व्यवस्थित नकाशा जरी काढायला आला तर त्याला आपण ₹1,00,000 बक्षीस देऊया. म्हणजे मी फारच मोठं अगदी बोलणार. नाही नाही, Correct. काय गोष्टी आहेत. कारण याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार आहे. ज्या नेमणुका होतात त्यांचं क्वालिफिकेशन बघितलं जात नाही आणि त्यांना तसंच विदाऊट क्वालिफिकेशन त्यांना घेतलं जातं. इंजिनियर मिळत नाहीत म्हणून सांगितलं जातं, आमच्या पगारावर नोकर काम करत नाही म्हणून सांगितलं जातं. त्याच्या पुढच्या गोष्टी आहेत. म्हणजे हा एक भाग झाला. आणि मग जर ज्या शहराचा इंजिनियर किंवा नगर अभियंता हा नगराच्या दृष्टीनं प्लॅनिंग करणारा नसेल तर तो नगर अभियंता होऊ शकतो? नाही, तो नगर अभियंता या- नाहीये, या तो बिल्डर दृष्टीने- अभियंता आहे. मनोज, या दृष्टीने एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. नुसता रस्ता केला म्हणजे काम संपत नाही. रस्ता झाल्यानंतर रस्त्याचं मेंटेनन्स ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. कंटिन्युअस प्रोसेस. ही ती कंटिन्युअस प्रोसेस आहे ती. आणि त्यामुळे एकदा रस्ता झाल्यानंतर त्याचा मेंटेनन्स कसा करावा याचं ट्रेनिंग देणारी दिल्लीला एक सेंट्रल रिसर्च रोड रिसर्च इन्स्टिट्यूट दिल्लीला भारत सरकारची आहे. आणि ती इन्स्टिट्यूट या प्रकारे जे महापालिकेचे जे अधिकारी असतात, इंजिनियर्स असतात, तंत्रज्ञ असतात, त्यांना 5-5, 10-10 दिवसाचं शिक्षणाचं त्यांचं ट्रेनिंगचं मॉड्यूल आहे. तर ते जर केलं
तर त्याच्यामध्ये रस्त्याचा मेंटेनन्स हा कसा करायचा असतो. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तुम्हाला ते काही शिकवलं जात नाही, हा सगळा तपशील आहे. तो तपशील तुम्हाला तिथे पुरवला जातो आणि मग त्याच्या आधारे तुम्हाला हे रस्त्याचा मेंटेनन्स कसा करायचा, रस्त्याचं ड्युरेशन जे आहे, त्याचं जे लाईफ आहे, हे लाईफ कसं जास्तीत जास्त वाढवता येईल हे पाहिलं पाहिजे. मग आपल्या आता हे क्वालिटीचा जो विषय सुरू यांना आहे मी जरा क्रॉस करते, पण ते इंजिनियर शिक्षण घेतलेले तरी असावेत इंजिनियर. ते झालं, ते बरोबर आहे, पण जे ते कोणी आहेत ते मला काय म्हणायचं आहे, पूर्वी इंजिनियर नसतानाही रस्ते केले जायचे. मगापासून क्वालिटी आणि गुणवत्तेचा विषय विषय नाहीये. नाही, क्वालिटी आणि गुणवत्तेचा आपला विषय चालू आहे. हो. तर थर्ड पार्टी ऑडिट किंवा क्वालिटी चेक अशी काय तिथे बाबा यंत्रणा आहे का? तुम्ही मालक आहात, आम्ही दोघं आहे, मिली भगत आमच्या तिघांची पण आहे. चालवायचं असेल तर उत्तम चालवू शकतो, पाडायचं असेल तर उत्तम पाडू शकतो, असं तिथं आहे. आणि म्हणून मी काय सांगितलं की साईडच्या गटर्स तर राहू द्याच, परंतु ज्या बिल्डिंगना ज्यांनी मान्यता दिली प्रत्येकाच्या, त्यांनी काही सांगितलेलं आहे 5 फूट सोडा. मग 5 फूट सोडल्यानंतर ते 5 फुटाला सुद्धा कंपाऊंड घालायची पद्धत आहे का? नाही. तुम्ही पार्किंगसाठी जी गाडे तयार आहेत, महानगरपालिकेच्या प्रशासनानं जर या शहराच्या ह्याचा प्रश्न सोडवायचा असेल पार्किंगचा, तर ज्यांनी पार्किंगमध्ये दुकानं घातलेत ती जर काढू शकतात की नाही अनाधिकृत, बरोबर, हे तरी काम तातडीनं होऊ शकतं का? नाही होऊ शकतं या शहराच्या दृष्टीनं. पण ते का करू शकत नाहीत? तर त्यांनीच सांगितलेलं असतंय, तुम्ही पार्किंग दाखवा, NOC घ्या, नंतर कशीही वापरा. नाही, मी आता तुम्ही स्वतः याचिकेमध्ये आहात, आता तुम्ही याचिका दाखल केल्यानंतर लोकप्रतिनिधी असतील, शासन असेल, महापालिका असेल, त्यांचा काही तुम्हाला प्रतिसाद मिळाला आहे किंवा त्यांच्या हा प्रतिसाद 400 कोटी यायला लागले, हा प्रतिसादच आहे. पण तुम्ही येणार आहे त्यावर? हा, म्हणजे मला तर म्हणायचं आहे की आम्ही नुसतं हायकोर्टात आमची दाखल केली तर 400 कोटी रुपयाचा आम्ही चकाचक ते बरोबर आहे. नाही, ते बरोबर आहे, ते बरोबर आहे. पण की राजकीय पातळीवरती त्यांनी 400 कोटी रुपये आणले, जाहीर केले, पण ते प्रत्यक्षात कशाकरता जाहीर केले? रस्त्यांसाठी. रस्त्यासाठी. आता ही वेळ यावेळीच त्यांनी जाहीर केले. करेक्ट. कशाकरता? आता महापालिकेची निवडणूक आहे, निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीच्या निमित्तानंही ते जाहीर केलेले आहेत. येणार मुद्दा याच्यामध्ये आपला जो मुद्दा आहे तो मुद्दा मला वाटतं जास्त वेगळ्या स्वरूपाचा आहे, की जे लोकप्रतिनिधी आहेत, जे शासनामधले प्रतिनिधी आहेत, यांचा या सगळ्या गोष्टीला प्रतिसाद काय होता? तो प्रतिसाद शून्य आहे. तोच प्रश्न मी तुम्हाला विचारला. तो प्रतिसाद शून्य आहे. कुणीही एकाही महापालिकेच्या अधिकाऱ्याने तुम्ही ही याचिका केली आहे, महापालिकेच्या कमिशनर कडून असेल किंवा सरकारकडून असेल किंवा आमदार असतील किंवा खासदार असतील, कोणीही ही याचिका तुम्ही का केलेली आहे? हायकोर्टात याचिका दाखल होऊन सुद्धा कोणीही जागं झालेलं नाही. त्यांना ते जागं होत नाहीत. याचं कारण असं, त्यांचे सर्वांशी, कंत्राटदारांशी, प्रशासनाशी आता मिलीभगत म्हणाले तशी ती मिलीभगत आहे. हे उघड होऊ नये असं त्यांना वाटतं, म्हणून त्यांनी ते केलेलं नाही. तुम्ही जोडलेला एक प्रश्न असा मागाशी असा होता, तो म्हणजे असा की याचं ऑडिट कोण करणार? या रस्त्यांचं ऑडिट करायची जबाबदारी महापालिकेची असते, शासकीय यंत्रणांची असते. ते ऑडिट करत नाहीत आणि ते ऑडिट समाजानं केलं पाहिजे. वॉर्डामध्ये ते ऑडिट केलं पाहिजे. तिथे एक त्रयस्थ यंत्रणा उभी राहिली पाहिजे. ती उभी राहायची असेल तर सगळे जनता त्या विषयाबद्दल जागरूक झाली पाहिजे आणि त्यासाठी म्हणून या याचिकेचा उपयोग आहे. समाजानं सुद्धा आपली आपली जबाबदारी पार पाडणं गरजेचं आहे. इथून पुढच्या काळामध्ये या याचिकेचा प्रचार हा जनतेमध्ये करणं, या याचिकेच्या कामामध्ये जनतेनं सहभागी होणं. मी तुम्हाला सांगतो, आपण या प्रतिनिधींनी आम्हाला प्रतिसाद दिला नाही, पण जनता प्रतिसाद देते आणि जनता फोन करून सांगते की हे काम चांगलं होत आहे, आम्हाला या कामामध्ये आम्ही कसे सहभागी होऊ शकतो, असे आम्हाला मेसेजेस येतात, फोन्स येतात आणि जनता त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती सहभागी व्हायला लागलेली आहे. तुम्हाला सांगतो, मला
एका KMT बस ड्रायव्हरचा फोन आला बर. आणि म्हणतात तुम्ही हे काम फार चांगलं करताय, ह्या रस्त्यामुळे KMTच्या बसेस दबड्यात चाललेले. KMTच्या आपलंच नुकसान KMT करते. त्यामुळे रिक्षावाले, प्रत्येक रिक्षावाल्याच्या पाठीच्या मणक्याच्या त्याच्या सगळ्या या वेदना आहेत. डॉक्टर्स आम्हाला कळवत आहेत, ऑर्थोपेडिक सर्जन्स आम्हाला कळवत आहेत. विनोदानं बोलतो, पण जे प्रिस्क्रिप्शन जे असतं त्या प्रिस्क्रिप्शनमध्ये गोळ्या देतात आणि कोल्हापूरच्या रस्त्यावर वाहन चालवू नका असं काय लिहून देतात. हे माझ्या मणक्याचं ऑपरेशन नंतर झालं नाही. खरे खरे नाही, माझ्या मणक्याचं ऑपरेशन झालं आणि आता पुन्हा मला त्याचा त्रास सुरू झाला. आणि मग मी जोशी डॉक्टरांच्याकडे गेले, तर त्यांनी मला एकच सांगितलं, तुम्ही रिक्षात बसला होता का? म्हटलं साहेब बसावंच लागेल की कधीतरी. मग जाऊ म्हणाले, आता आहे त्याला मलम लावा, एखादी पेन किलर घ्या. होत नाही. औषधाच्या चिठ्ठीमध्ये सुद्धा ते लिहितात. नाही हे बघ, हे एक गोष्ट लक्षात घ्या, हे लक्षात घ्या, रस्ते खराब असणं हे एक गुन्हेगारी कृत्य आहे. करेक्ट. माणसाच्या जीवाशी तुम्ही खेळत आहात. माणसाचं जे आयुर्मर्यादा आहे ती आयुर्मर्यादा तुम्ही करता आहात. म्हणजे हा मानवी हक्काचा प्रश्न आहे. हा संविधानामधल्या कलम 19चा मुद्दा आहे, कलम 21चा मुद्दा आहे. आणि म्हणून ज्या कारणासाठी महापालिका स्थापन तुम्ही आता या याचिकेत काय मागणी केली? म्हणजे आता एक कायद्यानुसार या याचिकेमध्ये आम्ही अशी मागणी केलेली आहे की हे कोल्हापूरचे रस्ते जे सगळे आपण आहेत ते कालबद्ध स्वरूपामध्ये, कालबद्ध एका काळामध्ये हे त्याची हे केली पाहिजे, चौकटीमध्ये एका रचना केली पाहिजे आणि ते रस्ते सगळे सुधारले पाहिजेत. याबद्दलचा आदेश हा न्यायालयाने या संबंधित सर्व जे घटक आहेत, जे वादी आहेत, त्या वादींना द्यावा अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. अच्छा. आता एका प्रश्नाचा महत्वाचा भाग असा आहे, नाही आम्हाला बोलायचं ते पण असं तुम्ही बोला ना काही. ही सगळी याचिका आता जी सगळी केलेली आहे, आम्ही देखील आता निवडणुका तोंडावरती येत आहेत आणि निवडणुका तोंडावर येत असताना आम्ही ही याचिका केलेली आहे. बरोबर. आमची अशी अपेक्षा आहे की निवडणुकीमध्ये महापालिकेची निवडणूक होणार आहे. या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जनतेने कशाच्या आधारे मतदान करावं, कोणत्या मुद्द्यांच्यावरती मतदान करावं, त्याच्यामध्ये आमच्या भागातला रस्ता हा एक मुद्दा असला पाहिजे आणि त्याच्यावरती जनतेनं कॅम्पेन करून येणारे सगळे जे लोक आहेत, जे येणारे उमेदवार आहेत, त्या उमेदवारांना आणि राजकीय पक्षांना हे रस्ते कोल्हापूरचे सुधारण्यासाठी तुमच्याकडे काय योजना आहे त्या योजनेची मागणी करून मग मतदान केलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. आणि म्हणून तुम्ही का केलं, आम्ही हायकोर्टामध्ये सर्किट बेंच समोर आम्ही ही केलेली आहे. याच्यामध्ये सर्किट बेंचकडून जो काही प्रतिसाद त्याला मिळेल तो प्रतिसाद हा जनतेप्रती जाईल आणि मग जनता त्याच्यावरती जागरूक होऊन एक याचिका केली म्हणजे प्रश्न सुटेल असा आमचा अजिबात गैरसमज नाही. कोर्ट न्याय देईलच, कोर्ट न्याय देईलच अशी पहिलं पाऊल आहे. हे पहिलं पाऊल आहे. पण प्रत्यक्षात या निमित्तानं आम्ही जनतेच्या न्यायालयामध्ये जातो आहे आणि जनतेला सांगतो आहे की तुम्ही तुमच्या भागामधले रस्ते हे नीट करण्यासाठी म्हणून तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे. रस्ता सुरू झाल्यापासून तो संपेपर्यंत त्याच्यावरती जनतेची निगराणी असली पाहिजे आणि कोल्हापूरचे लोक ते करतात. यापूर्वीचा आपला अनुभव आहे. भागाभागामधले लोक एकत्र येतात आणि त्यामध्ये हस्तक्षेप करतात. तो हस्तक्षेप करण्याची संधी या निमित्तानं जनतेला मिळाली पाहिजे, हा आमचा उद्देश ही याचिका करण्यामध्ये आहे. तर तुम्हाला मला एक तुम्ही माझ्याशी बोला. यातला एकच मुद्दा म्हणजे मला सांगायचा राहिला की पूर्वी आणि आत्ता याच्यामधला फरक. आता चळवळी पूर्णपणे बंद झालेल्या आहेत. पूर्वी असेच रस्त्यांची अवस्था एकदा झाली होती
तर संपूर्ण रिक्षा संघटनांनी महानगरपालिकेला घेराव मोठा घातला. घेराव घातला. घेराव तर 3 दिवस सभागृहातला एकही माणूस बाहेर येऊ शकला नव्हता बरोबर. आणि बाहेरचा आत जाऊ शकला नव्हता. ही होती आपल्या चळवळीची ताकद. ताकद. आज काय झालंय म्हणजे संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था, ग्लासची व्यवस्था ही तरुणांना फार मोठ्या प्रमाणात होत असते. कोल्हापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा आणि ह्या सगळ्या धंद्यामध्ये काही तरुणांना गुंतवलं गेलेलं आहे आणि म्हणून या सामाजिक प्रश्नावरती त्यांना रस्त्यावर उतरू दिलं जात नाही आहे, त्याची त्यांना भान दिलं जात नाही. कारण मी तुमचा कार्यकर्ता आहे, तुम्ही रस्त्यावर आलात तर माझी आबरू जाणार आहे. आणि म्हणून हे जे सगळेच आहेत म्हणजे या मिलीभगतामध्ये ज्या तरुणांनी ह्या लढाया हातात घेतल्या पाहिजेत, झेन जी ज्याला म्हणतो आपण, हा ते तरुण सुद्धा माझ्या दृष्टीनं या शहराच्या या सगळ्या डबरीकरणामध्ये सहभागी आहेत असं मला वाटतं. कारण लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारण्याचा अधिकार हा जनतेचा आहे आणि तो जनता आज विसरलेली आहे. जर जनता हे प्रश्न विसरेल त्या शहराचा विकास कदापि होणार नाही. 400 कोटी येवो, 133 कोटी येवो किंवा आणखीन काही येवो, आम्ही किती जरी सांगितलं की या रस्त्यावर तुम्ही लक्ष ठेवा, तर त्या भागातल्या 4 लोक असे असणार, ते जाऊन त्यांना सांगणार आम्ही आहे, तुम्ही बोलायचं नाही. एवढी दहशत लोकप्रतिनिधींनी या शहरामध्ये बसवलेली आहे. सगळं नाटक म्हणजे आपण म्हणतो राजा नाटकी असेल तर प्रजेनं काय करायचं, तसं या शहराचा राजाच नाटकी आहे. तर प्रजा आणि त्याला फितात, प्रशासन त्याला शहराचा की देशाचा? शहराचा. मी हे शहराचा विषय चालू, शहराचा म्हणजे आमदार, आपल्या शहराचा राजा म्हणजे आमचा आमदार. काय आमदार आहे, आमचा शहराचा खासदार आहे, अनेक लोक आहेत. म्हणजे ते जे जिल्ह्यातले जे आमदार आहेत ते कोल्हापुरात येतातच. त्यांच्याकडे डोळ्याला गॉगल असला तरी दणका बसणार की क्रेटा वापरा, मर्सिडीज वापरा, नाही आणि काय वापरा, धक्का हा बसणारच ना. तो काही वाचणार नाहीये. जे अधिकारी महापालिकेत काम करतात त्यांच्या सुद्धा स्कूटर आहेत, त्या सुद्धा दणकतच जात असणार की त्यांच्यासाठी काही वेगळा पूल नाही आहे. तू असा गेलास की बरोबर महापालिकेत जाशील. तेव्हा हा प्रश्न, माझं मत आहे, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यापासून कामगारांपासून ते शेवटच्या नागरिकापर्यंत सर्वांना भेडसावणारा प्रश्न आहे. तरीही तो दुर्लक्षित आहे. याचं गणित जनतेला कळलं पाहिजे. म्हणजे खड्ड्याचा दणका हा थोडक्यात तुमच्या दृष्टीने हा सगळ्यांना बसतो. सगळ्यांना बसतो. समजा मी खड्ड्यावरनं गेलो, हो. एखादा आमदार गेला, खासदार गेला, तो असा खड्डा म्हणणार नाही. मंत्री आमदार गेला, मंत्री आला, जरा नाही, खड्डा नाही, म्हणणार, मंत्र्यांना राहू- बसत खड्डा याला- असं याला- म्हणत नाही. थांबा थांबा, मंत्र्याची गाडी आम्ही जरा बरोबर बोलू. येतो. मंत्र्यांना बसत नाही. ते येण्यापूर्वी बरोबर ते नाही सगळे नाही, खड्डे ते भरले मंत्री नव्हे हो, जातात. ते मंत्री नव्हे. आता आमचे कोल्हापूरचे पालकमंत्री आहेत. हा, हो. म्हणजे खड्डा हा दणका सगळ्यांनाच देणार. सगळ्यांना देणार. खड्डा दणका सर्वांना देतोय, तरीही त्या दणक्यामध्ये ते का लक्ष देत नाहीत? कारण त्याच्यामध्ये आहे मनी. अच्छा. कारण तो जर पूर्ण स्वच्छ रस्ता झाला तर 4 वर्षाचा इन्कम पाण्यात गेला. आता आपण शेवटी आता महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया. आता मगापासून विषय झाला की 400-500 कोटी, पुन्हा 100 कोटी झाले, आता 133. 133 कोटी. आता पुन्हा 400. 400 कोटी. आता 400-500 सिमेंट कॉन्क्रीटचे काहीतरी रस्ते होणार आहे. मी एक तुम्हाला आठवून देतो की कोल्हापुरामध्ये टोलच्या विरोधात एक आंदोलन झालं. एक संघटनात्मक पातळीवर आणि एक संघटित ते आंदोलन झालं. त्या आंदोलनाकडं कोल्हापुरातल्या प्रत्येक नागरिकाचं लक्ष होतं आणि त्या नागरिकाच्या एकजुटीमुळे त्या टोलच्या आंदोलनामध्ये टोल माफी झाली वगैरे हा झाला. आता हे जे काय 400-500 कोटी रुपये येणार आहे, हे 400-500 कोटी रुपये येत असताना तुमचा एकत्मध्ये काय दबावगट असणार आहे? तुमचं यावर काय लक्ष ते असणार आहे? आमची मागणीच आहे सर की ती 400 कोटी ज्या दिवशी बँकेत जमा होतील, झाले समजा, झाले, तर त्याची रिसीट बर ही वृत्तपत्रामध्ये आणि या आली. वृत्तवाहिन्यामध्ये दाखवली पाहिजे. मग आम्ही विचारू शकतो की हे 400 कोटी आले, त्याचा हिशोब काय आहे. जर मी 400 म्हणतोय हे काय समजतोय, हे सगळे 400 कोटी आले, समजा कोल्हापूरचं नशीब आहे की 400 कोटी मिळाले, हा तर तुमची भूमिका काय असणार आहे त्यावेळी, कशी असणार? 400 एक कोटी जागृत आले हा. तर त्या दिवशी आमच्या अंतःकरणाला खरंच शांती पण मिळेल. 400 कोटी आले हा. पण आम्ही महानगरपालिकेला आम्ही सगळे जाऊ आणि त्यांना सांगू की पहिल्यांदा तुम्ही रस्त्याच्या आतल्या ज्या ज्या पाईपलाईन फुटलेल्या आहेत त्या पहिला बदला. त्या ज्या नागरिकांच्या असतील ते त्याला मदत करतील. आम्ही नागरिकांनाही आव्हान करू,
तुमची फुटलेली पाईप तुम्ही ताबडतोबीनं बदलून घ्या. ज्या ड्रेनेज लाईन चोकअप होत आहेत, आम्ही नागरिकांना घराघरात जाऊन सांगू तुमच्या ड्रेनेज लाईन तुम्ही चांगल्या करून घ्या. त्याच्यामध्ये प्लॅस्टिक टाकायचं बंद करा, जेणं तो प्रचंड त्रास या शहराला व्हायला लागलेला आहे. दुधाच्या पिशव्या टाकायच्या नागरिकांचे गटरीमध्ये. कर्तव्य आहे सगळं. हा, ते नागरिकांचं कर्तव्य जे नागरिकांनी पाळलंच पाहिजे पाळलं असं पाहिजे, माझं मत 100% आहे. पाळलं पाहिजे. हे या 2 गोष्टी झाल्यानंतर सिमेंटचे रस्ते व्हावेत, नाहीतर सिमेंटच्या रस्त्याचा खर्च आपल्याला न झेपणारा आहे. आणखीन बरोबर आहे, एक बरोबर आहे. रस्ते सिमेंटचे असावेत का डांबराचे असावेत, हा देखील एक विचाराचा भाग आहे. चर्चेचा मुद्दा आहे सायंटिफिकली कारण सिमेंटचे रस्ते हे जास्त टिकतात, ही गोष्ट बरोबर आहे. पण त्याच बरोबरीनं ते शास्त्रीय पद्धतीनं केले नाहीत की काय होतं ते आता आपल्याला दिसायला लागलेलं आहे. खालचं सगळं जे काही युटिलिटीचं जाळं आहे ते जाळं जर सिमेंटच्या रस्त्याच्या खाली जर ते गेलं आणि ते दुरुस्त करायचं असेल खुदाई करायची तर पुन्हा ती सिमेंटचे रस्ते पुन्हा त्याची खुदाई करायला लागते, ते दुरुस्त करायला लागतात आणि नंतर मग ते सिमेंटचे रस्ते हे पुन्हा कधीही चांगले होत नाही. म्हणून युटिलिटीचे प्रश्न आणि पाण्याचे प्रश्न साईडनच घ्यायला पाहिजे. हे सगळं कसं आहे की हे सगळं एक कॉम्प्लेक्स आहे. हा पूर्ण तुम्ही म्हणला तसं डिझाईन किंवा ते डिझाईन समजणारे लोक, भारतीयताईंचा जो मगापासून आग्रह चाललेला आहे, ते डिझाईन समजलं तर पाहिजे ना काय आहे ते. मग ते डिझाईन समजणारे लोक आणि त्या डिझाईन प्रमाणे काम होणं आणि त्याचं आता समजा महापालिका नवीन निर्माण झाली, 5 वर्षासाठी झाली, 5 वर्षाचा तुमचा रोड मॅप, खड्ड्यांचा मॅप नव्हे, म्हणजे डबऱ्यांचा मॅप नव्हे, तर चांगल्या रस्त्याचा मॅप, रोड मॅप, हा रोड मॅप 5 वर्षांचा त्यांनी पहिल्यांदा तयार केला पाहिजे आणि तो रोड मॅप तयार करून त्यांनी शहरातले सगळे रस्ते येत्या 5 वर्षामध्ये सुधारले पाहिजेत. हा सर्वात मोठा अजेंडा या शहराचा असू शकतो. महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जर रस्त्यांचे डागडुजीचं प्रकरण चालू असेल, आम्ही थांबू. आता जर काम चालू प्रकटन निघू दे, महापालिकेच्या निवडणुकांचं प्रकटन निघू दे, त्याच्यामध्ये जर त्यांनी कुठं भागामध्ये असेल तर आम्ही लोकांना सांगू की हे असलं जे चाललेली नाटकं आहेत, ही नाटकं आता बंद करा त्याची, आणि आम्हाला योग्य रस्ता तुम्ही तयार करून देण्याचं हे एक आश्वासन, नुसतं आश्वासन नव्हे, प्लॅन ऑफ ऍक्शन विथ इन्व्हेस्टमेंट, विथ प्रॉपर बजेट, हे सगळं झालं पाहिजे. हा आग्रह धरू. एक मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगतो, या ठिकाणी आमचा प्रयत्न हा रस्त्याच्या बाबतीमध्ये रस्त्यावरती महापालिकेच्या कामावरती ओव्हरसाईट ठेवणारी, नजर ठेवणारी लोकांची पंचायत उभी करणं हे देखील आमचं एक उद्दिष्ट असणार. ज्या वेळेला महापालिकेची सभागृहामध्ये बैठक बसेल त्यावेळेला वॉर्डामध्ये लोकांच्या पंचायती बसतील आणि लोकांच्या पंचायती बसून त्यांनी महापालिकेच्या कारभारावरती चांगलं काम केलं असेल ते स्वागत करतील. लोकपंचायती उभे राहायला पाहिजेत, वॉर्डामध्ये लोकपंचायती उभे राहायला पाहिजेत. नाही, महानगरपालिकेला दिलेलं अधिकारच आहे ना, ग्रामसभा घ्याव्यात, नगरसभा घ्याव्यात, वॉर्ड सभा घ्याव्यात, हा अधिकार आहे. महानगरपालिकेच्या कायद्यामध्ये आहे, 43व्या घटना दुरुस्तीनं महापालिकेचा वेगळा ऍक्ट आहे, त्यामध्ये सुद्धा आहे घटना दुरुस्ती आहे, त्याच्यामध्ये तो केलेला आहे आणि आम्ही केलंय साहेब, आम्ही केलंय. आम्ही आमच्या वेळेला शिवाजी पेठेमध्ये आम्ही गांधी मैदानातल्या हॉलमध्ये आमच्या वॉर्डची आम्ही सभा घ्यायचो आणि तिथं आमच्या विभागातल्या अधिकाऱ्यांना बोलवायचो आणि ते सांगायचं की हे आमचे प्रश्न आहेत. ठीक आहे, हाच मार्ग जनतेचे प्रश्न, लोकशाहीचा मार्ग आहे, हा लोकशाहीचा मार्ग, हा लोकशाहीचा मार्ग आहे. ठीक आहे, हा आमदारशाहीचा नाही, हा लोकशाहीचा मार्ग आहे. काय हरकत नाही. आपण आता इथं चर्चा आपण आता इथंच थांबू. तुम्ही आलात, आपण दिलखुलासपणे या रस्त्याच्या संदर्भात आपण बोललात, विचार मांडलेत. मी आमच्या सकलमच्या वतीनं आपलं आभारी आहे मी आपला. आजच्या बैठकीत आणि आजच्या चर्चेमध्ये येणाऱ्या आगामी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये रस्ते हा विषय मुख्य मुद्दा असणार आहे. पण या
नारकर सर आणि भारतीताईने सांगितल्याप्रमाणे की रस्त्याचं काम करताना किंवा रस्ते डांबरीकरण करताना त्याचा नियोजनबद्ध त्याचा एक कार्यक्रम असावा आणि तो जर नियोजनबद्ध जर कार्यक्रम नाही झाला तर त्यांची आणखी एका मागणी अशी आहे की वॉर्डामध्ये लोकपंचायती उभ्या कराव्यात आणि या लोकपंचायतीमार्फत यांच्यावर या कामकाजावर देखरेख करावी अशी मागणी यांनी आजच्या या मुलाखतीमधून केले. धन्यवाद. आणि मला पण सांगायचं आहे, 1 मिनिट यावर सांगायचं आहे बोला की. की मी सकलम हं. या न्यूज चॅनलचं मनापासून अभिनंदन करते. कारण आजच्या जो देशाच्या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो तो पत्रकार, त्या पत्रकारानं जेव्हा जनतेच्या प्रश्नावरती उभा राहण्याची भूमिका घेतली जाते ती या काळाची गरज आहे आणि ती आपण अत्यंत उत्तम रीतीनं पार पाडत आहात. आणि म्हणून या शहराच्या ज्वलंत प्रश्नावरती आज जे तुम्ही आम्हाला बोलवलं त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. आपण गोदीत बसून प्रश्न न विचारता हा, हा. आपण खरोखर आपल्या मनातले प्रश्न विचारले, जनतेच्या मनातले प्रश्न विचारले आणि हा प्रश्न कोल्हापूरच्या विषयावरती आपण टाकता आहात याबद्दल आम्ही आपले सकलचे मनापासून आभार मानतो. आभारी.